परवा इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामधून प्रभाग क्रमांक 12मधून स्नेहल दीपक रावळ यांनी विजय प्राप्त केला आणि जे प्रतिज्ञापत्र त्यांनी केलं होतं त्यामध्ये मालमत्ता संदर्भात वारसा हक्काने येणाऱ्या मिळकती यामध्ये त्यांनी माहिती लपवली। तसेच जी जागेवर तिने आता राहतात ती खुला भूखंड आहे, ओपन पेस आहे, ओपन प्रेसवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम अनुयोज्य नाही। अशाच बऱ्याच वेळेला तक्रारी झालेल्या असताना त्यांनी जाणून बुजून ही माहिती लपवली आणि त्यासाठी मी दिवाणी न्यायालय वरिष्ठ येथे यांच्या अपात्रतेबद्दल अपील दाखल केलं, पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनचा निकाल लागूच तर का यांना कुठल्याही कामकाजामध्ये भाग घेऊन देऊ नका हे मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। त्या अनुषंगानं जर भविष्यामध्ये समजा कोर्टाचा निकाल काय जर वेगळ्या पद्धतीने लागला तर जे काही त्यांनी लाभ घेणार आहेत ते लाभ एकतर आयुक्ताकडून वसूल करून घेतले पाहिजेत किंवा नगरपालिकेचं आता आर्थिक नुकसान आहे यासाठी आपण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। आणि अशा ज्या वृत्ती आहेत, जर तुम्ही नगरसेवक नसताना जर तुम्ही अशी बेकायदेशीर कामं करत असला तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कशी कामं करणार आहे? मग ह्या गोष्टीला स्थानिक आमदार किंवा आयुक्त मदत करणार काय किंवा अशा बेकायदेशीर कामाला पाठीशी घालणार काय? हा माझा हेतू आहे। त्या अनुषंगाने रीट पिटिशन आपण दाखल केलेला आहे।